नांदेड जिल्हा नगरीत हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बघून नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांना तर आनंद झालाच, पण तिथल्या 18 पगड बार बलुतेदार बहुजनांना देखील तितकाच आनंद झाला। नांदेड शहरात व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यात असलेल्या सर्व समाजातील माझ्या अनेक मित्रांनी फोन करून आनंद व्यक्त केला आणि या निमित्ताने विचारपूस केली की तुमच्याकडे नाईक साहेबांच्या पुतळ्याचा विषय कुठपर्यंत आलाय। मी त्यांना एवढेच बोललो की असाच आनंदाचा क्षण लवकरच आम्हाला पण अनुभवायला मिळणार आहे। भावांनो, नांदेडमध्ये नाईक साहेबांची पूर्णाकृती पुतळा उभा राहिला, त्यासाठी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांना देखील खूप परिश्रम घ्यावा लागला आहे। कुठलेच कार्य सहज साध्य होत नाही, त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि समाजामध्ये योग्य ते समन्वय गरजेचा आहे। नांदेडमध्ये नाईक साहेबांचा पुतळा साकारताना नेमका प्रवास कसा राहिला याविषयी तिथल्या काही कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले असता त्यांनी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे गटतट, राजकारण बाजूला ठेवून एकजूट दाखवली, आदरयुक्त सामाजिक सलोखा जोपासून सातत्याने पाठपुरवठा केला, मेहनत घेणाऱ्यांना प्रोत्साहन दिले, श्रेयवादाच्या भानगडीत पडलोच नाही। नांदेडप्रमाणे आपणही अशी वाटचाल ठेवली तर मागणीप्रमाणे लवकरच समितीच्या प्रांगणात नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा झालेला दिसेल। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्य दर्शनी भागात नाईक साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी निवडणूक पूर्वी तहसील कार्यालयासमोर 8 दिवस धरणे आंदोलन उपोषण झाले असता आंदोलनाची दखल घेत तसा ठराव बाजार समितीने करून दिला आहे। आमदार मंगेश दादा यांनी देखील पुतळा उभारणार आहे अंतःकरणापासून शब्द देत आश्वासन दिलेले आहे। गरज आहे फक्त नांदेडसारखी एकजूट दाखवण्याची। भीमराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते, चाळीसगाव यांच्या प्रतिक्रिया। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा पवार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।